पुढची बातमी आहे पुण्याहून। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। मानाच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये आजच्या दिवशी संत तुकाराम महाराजांची पालखी सध्या दाखल होते आणि आपल्या प्रतिनिधी शिवानी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, अमोल, अत्यंत भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पुण्यनगरीत दाखल झाली आहे। इथलं जर वातावरण आपण बघितलं अत्यंत भक्तिमय आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे। काल आणि परवा संत तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे त्या देहूतून आणि आळंदीतून पुण्याकडे मार्गस्थ झाल्या होत्या आणि पुणेकर याच क्षणाची सकाळपासून वाट बघत होते, त्यांच्या पालखीची आणि या आलेल्या पुण्यनगरीत आलेल्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची वाट बघत होते। अखेर हा क्षण आला आहे आणि आपण जर बघितलं तर पालखी जी आहे ती पुण्याकडे मार्गस्थ होती आहे। पुण्यातील भवानी पेठेत या पालखीचा आज रात्रभर विसावा असेल आणि उद्या देखील पुणेकरांसाठी ही पालखी इथे आलेली आहे। आणि एवढंच नाही तर प्रत्येक पुणेकर या पालखीची, या वारकऱ्यांची कशी सेवा करतील याकडे आस लागलेली आहे। प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जी आहे तो आनंद दिसतोय। अत्यंत दर्शनासाठी सगळ्या नागरिकांचा किंवा पुणेकरांचा ओघ आपल्याला पाहायला मिळते आहे। ही पालखी आता शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलकडनं थेट भवानी मंदिरात जाणार आहे। तिथे या पालखीचा विसावा होणार आहे। उद्या दिवसभर सगळे पुणेकर या पालखीचं करणार। पालखीचं पुण्यातलं जर वातावरण हे चित्र आपण पाहतो आहोत। शिवानीचा संपर्क मध्ये तुटतो आहे, मात्र चित्र सध्या आपल्याला स्पष्ट आहे। पुण्यामध्ये तुकोबारायांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि पुणे शहरात जिथून प्रवेश होतो संचेती हॉस्पिटल परिसरातली ही सध्याची दृश्य आहेत। धन्यवाद शिवानी, ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि या माहितीबद्दल।